हॅलो मित्रांनो, नमस्कार. ऑलराऊंडर कोकणमध्ये आज आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. भात लावणी होऊन आज जवळपास 1 महिना झालेला आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे भात लावणीमध्ये भरपूर पाऊस होता यावर्षी आणि प्रचंड पावसामध्ये सुद्धा ही भात लावणी करताना आम्हाला मजा सुद्धा भरपूर झाली. तर थोडंसं आता मोकळा वातावरण आहे, त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा शेतावरती फेरफटका मारायला आलोय. 1 काडी भात आहे आमचा, म्हणजे खरोखर केवळ 1च काडी आम्ही लावली होती. म्हणजे तुम्हाला सांगतो, भात लावते वेळी आम्हाला सुद्धा प्रश्न पडला की हा मोठा होऊन पुढे जगेल की नाही. तर खरोखर आता सुंदर असं रोप दिसत आहे आणि त्याला फुटवे सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. या एक शेतामध्ये आता आपण आलेलो आहोत. असाच आपण थोडीशी शेताची भटकंती करत आपण लास्टपर्यंत जाणार आहोत. बघूया काय झालंय, कसं काय आहे ते. तर चला आपण जाऊया. मित्रांनो, या शेताची परिस्थिती जर बघितलीत ना, तर भात तर चांगलंच आलेलं आहे. बघताय तुम्ही, हिरवं हिरवं घार भाताचं शेत. खरोखर हे हिरवं दृश्य निसर्गाचं पाहिलं ना की डोळ्याचं पारणं फेटतं. गिरीपुष्पाची लागवड एक सगळ्यात महत्त्वाचा नॅचरली खत आम्हाला इथून मिळतंय. गिरीपुष्पाची लागवड संपूर्ण कंपाऊंडला आहे आमच्या इथे. तुम्ही बघत असाल, मोठाली झाडे गिरीपुष्पाची असल्यामुळे शेतीला नत्र कशातून जर सगळ्यात जास्त मिळत असेल ना, तर मंडळी या गिरीपुष्पामुळे. आणि याची पुष्कळ अशी झाडं आमच्या इकडे आहेत. तो एक एक्स्ट्रा बेनिफिट या शेतीला आमच्या इकडे आहे. या शेतामध्ये जर इतकं पाणी होतं ना की भात लावताना सुद्धा म्हणजे भातापेक्षा पाणी खूप उंच होतं. त्याच्यामुळे भात आम्ही लावलेला दिसतच नव्हता. पण आज चांगलं फुललेलं शेत बघायला मिळते. हे बघा मंडळी, डोक्याला जसं टक्कल पडतो ना, तसा या शेताला टक्कल बघा पडलेला आहे. हा मध्ये आहे खेकडा. हा त्यावेळी आम्हाला दिसण्यात आला नाही, नाहीतर तिथे त्याचा काहीतरी कार्यक्रम करता आला असता. परंतु शेवटीला खेकड्याने एवढ्या जागेतला हा भात खाल्लेला आहे. हा जो प्लॉट दिसतोय, सरकारच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रापड, पोटखराबा ज्याला म्हणतो, म्हणजे लागवड योग्य नसलेली जागा, अशी ही आमच्या ह्या भात शेतावरची लागवड न करता येण्याजोगी जागा आहे. थोड्याच दिवसात याच्यावरती आम्ही एक वेगळा प्रयोग करणार आहोत. कोकणामध्ये काही प्रचलित नावं शेतांच्या बाबतीमध्ये म्हटली जातात. ज्या शेताचा आकार सगळ्यात मोठा असतो ना, त्याला आम्ही आमच्या इथे पटी म्हणतो. तुम्ही काय म्हणत असाल तर जरा नक्कीच कळवा, यापेक्षा वेगळे काही नावं असतील तर. तशी ही आमची आता पटी आहे. म्हणजे आमच्या या कंपाऊंडामधलं सगळ्यात मोठं शेत. आणि भात लावणी करताना याच्यातून आम्ही मोकळे झालो की आम्हाला खूप समाधान वाटतं. अशी ही पटी, भाताची रोपं खरोखर बहरलेली इथे बघायला मिळत आहेत. पटीच्या खालोखाल असतो जसं हा बघा शेत आहे. अशा शेतांना आम्ही चोंडे म्हणतो. असे हा एक चोंडा म्हणता येईल, याच्यावरचा हा एक चोंडा म्हणता येईल. आणि हे वरचे अगदी रस्त्यालगत हे सगळे चोंडेच आहेत. मंडळी, अजून एक शब्द राहिलाय, त्याची तुम्हाला ओळख करून देतो. तर ती म्हणजे भाट. मग काय, आकारमानानुसार चोंड्यापेक्षा अजून ज्याचा कमी आकार असतो त्याला मी भाट म्हणतो. आणि ही आहे भाट आमची. सध्या तुम्हाला इथे काही लागवड केलेली दिसत नाही मंडळी. इथे तर आम्ही लागवड केलेली आहे, ती म्हणजे उडदाची. वरकस असल्यामुळे उडीद चांगला जोरदार झालेला आहे, तुम्हाला बघता येईल. थोडंसं गवत आता पाऊस गेल्यामुळे गवत काढण्याचं आता काम चालू झालेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने उडीद हा पूर्ण शेतभर झालेला आहे. आणि भात कापणीनंतर जो खळा करायचा असतो तो आमचा याच शेतात आम्ही करत असल्यामुळे इथे आम्ही भात घेतलेला नाही. तर अशा पद्धतीचं हे एकंदरीत आमचं शेत आहे. हा आमचा सोलर पॅनल
आणि ह्याच्या थोडंसं पावसाळ्यामध्ये आम्हाला तशी काय पाण्याची गरज नव्हती, त्याच्यामुळे याच्यावरती आम्ही ताडपत्री टाकली होती आणि स्टोरेजसाठी आम्ही याचा पावसाळ्यामध्ये वापर करत होतो. खरोखर खूप उपयोगाला आलं. कारण दुसरं आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये इतका प्रचंड पाऊस असतो की दिवसभर काम करत असताना जेवायचे वगैरे ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला कुठेतरी आसरा लागतो. आणि दुर्दैवाने इथे कुठली आमची झोपडी वगैरे अशी नसल्यामुळे आम्ही थोडीशी आयडिया लावली की यालाच आपण चला झोपडी बनवूया. म्हणून थोड्या दिवस याच्यावरतीच एक ताडपत्री टाकली, त्याच्यामुळे बाकीचं असणारं सगळं साहित्य आम्हाला इथे ठेवता आलं. आणि आता इथे थोडीशी गवत वगैरे झालेलं दिसतंय, परंतु ही त्यावेळेला साफ होतं. आता पुन्हा ते साफ केलं जाईल. याचा वापर आम्हाला खूपच महत्त्वाचा ठरला या पावसाळ्यामध्ये. कोकणातील शेतीचं आधुनिकीकरण ही संकल्पना म्हणजे नक्की काय? तर पारंपरिक शेती जर आम्ही या कोकणामध्ये म्हटलं तर नांगर, तीच पद्धत जी वंश परंपरागत चालू आलेली आहे. दुर्दैवाने जमा खर्चाचा कुठे ताळमेळच बसत नव्हता. मग आणि एका बाजूला दुसरे जर बघायला गेलं तर शासनाच्या योजना ह्या येत होत्या, दुर्दैवाने शेतकऱ्याचा कोकणातल्या आणि त्या योजनेचा कुठे काही ताळबंदच लागत नव्हता. अशा परिस्थितीत आज तरुणांनी विचार करणं गरजेचं आहे. एखाद्या कंपनीमध्ये जसं आपण काम करतो त्यावेळी त्या कंपनीच्या मालकाचं भांडवल किती असते, मग बिल्डिंगपासून तिथे लागलेला पैसा, यंत्रसामुग्री, वर्करचा पेमेंट वगैरे, हा भांडवल गुंतवल्यानंतर त्याला मिळणारा त्याच्यात प्रॉफिट असतो. कोकणातील या तरुण वर्गाने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं मूळ भांडवल हे शेती आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा म्हणजे पैसे काय वेगळे त्याच्यामध्ये गुंतवायला पाहिजेत अशातला काय भाग नाही. अशा या आपल्या भांडवलरूपी शेतीमध्ये सरकारी योजनांचा जर लाभ घेतला आपण तर अतिशय चांगल्या पद्धतीची शेती या कोकणामध्ये करता येईल, हे मला गॅरंटीड आता लक्षात आलेलं आहे. हाच एक बघा, आता आपण सौर पॅनल घेतलेला आहे, खूप मस्त वाटते. कारण याची मागणी केल्यापासून ते आजपर्यंतचा प्रवास हा आमच्या डोळ्यादेखतचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच यातलं हे मिळालेलं यश इतकं सुपर आहे. ही गोष्ट जवळपास तुम्हाला सांगतो फक्त 10% रक्कम शेतकऱ्याला भरावी लागली या योजनेतून आणि 3 HP मोटार पंप चालणारा सोलर पॅनल आम्हाला मिळाला. खूप छान झालं ते. त्याच्यामुळे आज ही शेती वर्षाच्या 12 महिने पाण्याची शेती ही आम्ही आता करू शकतोय, असा एक विश्वास सरकारी योजनेच्या माध्यमातून आता आम्हाला इथे निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर दुसरी एक गंमत मी तुम्हाला दाखवतो, जसं योजनांची आपल्या शेतीची गाठभेट कशी काय घालता येईल हे आता पहिल्यांदा पाहता आलं पाहिजे. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत आमच्या या विहिरीच्या जवळ. शेतामध्ये विहीर, शेतामध्ये सौर पॅनल आणि अशी विस्तृत पसरलेली शेती, हे निश्चितच एक चांगलं रूप कोकणातलं बघायला मिळतं. बघूया. बाप रे, विहीर जर पाहिलीत ना तर तुम्ही पण चक्रावून जाल. मला कॅमेरा पकडताना सुद्धा भीती वाटते, कारण हातामध्ये पाणी येईल इतकं प्रचंड पाणी या विहिरीमध्ये आहे. निश्चितच पाहाल ही, आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, गेल्या एप्रिलला आम्ही जी विहीर खोदली होती ना तेव्हा सुद्धा आम्ही जवळजवळ इतकंच पाणी या विहिरीला होतं. म्हणजेच बांधणी केली नव्हती म्हणून, नाहीतर एवढं पाणी ऑलरेडी या शेतामध्ये इथे आहे. हे आता आम्हाला विहीर बांधल्यानंतर कळालं. थोडंसं वेगळे प्रयोग आता मी या विहिरीमध्ये करणार आहे, जेणेकरून शेतीला अजून एक जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय होतोय काय ते बघूया. जसे मित्रांनो तुम्हाला मी सोलर पॅनलचा प्रयोग ही योजना सांगितली, अगदी थोडक्यात शेतकऱ्याच्या भाषेतच सांगितली, तेवढी कागदपत्र वगैरे मी काही बोललो नाही. त्याच पद्धतीने सध्या MRGSच्या माध्यमातून, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला विहीर सुद्धा आता मिळत चाललेली आहे. आणि यावर्षी आमच्या ग्रामपंचायतीला 10 विहिरी मंजूर झाल्या होत्या. आणि कोकणाची उदासीनतेचं अजून एक उदाहरण बघा, ओढून ताणून यावर्षी आमच्या 3 विहिरी या शेतकऱ्यांनी मागणी केली आणि त्यातली ही एक विहीर. म्हणजे जवळपास जास्तीचं न बोलता विहीर बांधण्याचा खर्च हा साधारणतः शासनाच्या माध्यमातून होतोय. आपल्याला विहीर मिळते, म्हणजे याच्यासाठी एकूण ₹1 आपल्या खिशातून खर्च करावा लागणार होता,
तोच आता शासन करतोय. म्हणजे प्रोत्साहनपर योजना चांगल्या आहेत इथे, फक्त त्याचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. आणि केवळ सरकार योजना राबवतोय म्हणून एखादी योजना घेण्यात अर्थ नाही. त्याची गरज भविष्य हे जोपर्यंत आपल्या शेतीमध्ये कळत नाही तोपर्यंत कुठला कशाशी ताळमेळ लागणार नाही. 4 दिवसापर्यंत फक्त थोडंसं चांगलं वाटेल, नंतर आहे त्यातले आहेच. म्हणजे जसं फलोद्यान योजनेतून झाडं घ्यायची, मग ती त्या खड्ड्यात लागतात की नाहीत हा पुढचाच प्रश्न. याच्यासाठी योजना घेऊ नका. प्रॉपरली ज्यावेळेला सरकार 50 पैसे त्याच्यामध्ये गुंतवायचा विचार करतो त्यावेळेला आपले 50 पैसे गुंतवून त्याच्यातून 1 रुपयाचं कसं काय इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज खूप समाधान वाटतंय. पोहण्यासाठी तर आहे त्या शेतीसाठी सुद्धा खूप आता मशीन लागलेले आहे. म्हणजे वर्षाच्या 12 महिने आम्हाला याच्यामध्ये पाणी राहील. खूप काही सारे उपयोग याचा करून घेता येतील. अशा पद्धतीने ही योजना आहे. जवळपास 43 फूट खोल अशी आमची विहीर आणि 6 मीटर रुंद, म्हणजे जवळपास 20 फूट साधारणतः रुंद आहे. अशा पद्धतीचं त्यांचं मेजरमेंट असतं आणि त्या मेजरमेंटप्रमाणे आम्ही ही विहीर बांधलेली आहे. निश्चितच खूप समाधान वाटते. कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बजेटचा हा भाग नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी आणलेल्या योजना यांचा परिपूर्ण आपण वापर करून घेऊया आणि जास्तीत जास्त शेती कशी डेव्हलप करता येईल ते आपण बघूया. तुम्ही आता माझ्या हातामध्ये पाहत असाल एक छोटासा खेकडा पकडलेला आहे. हा तसा खूपच छोटा होता, परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये त्याची खूप वाढ झालेली आहे. लहानपणी असे खेकडे पकडण्याचा एक छंदच वेगळा असायचा. घराच्या जवळ सुद्धा शेती असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर अशा पद्धतीची खेकडी पकडणं हा एक विशेष वेगळा होता. ही खेकडी, हा भात कोवळा आहे ना तोपर्यंत खूप खातात, परंतु आता हा भात जून होत चाललेला आहे त्याच्यामुळे सहजासहजी आता आहे ना खायला मिळत नाही. परंतु ही शेवटीला दिसायला जरी गोंडच असली तरी त्यांच्यावर फार काही प्रेम करता येणार नाही. आपल्याला त्यांना खत्म करणंच गरजेचं आहे. तर तुर्तास बघूया. स्थिर राहिलेला आहे. ऑलराऊंडर कोकणच्या प्रेक्षकांसाठी सुंदर असा खेकडा बघा स्थिर राहिलेला आहे. मंडळी, या वेली आठवत आहेत का? मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितल्या होत्या की आम्ही आता कंपाऊंड आमचं व्यवस्थित करून घेतलंय. तर याच वेलीच्या माध्यमातून खूप असा वेलींचं जाळं आता आमच्या कंपाऊंडामध्ये आहे. तारा सुद्धा आहेत, पण तारांच्या मध्ये आलटून पालटून अशा वेली घेतल्यामुळे वेली सुद्धा खूप उंच गेल्यात. त्याचबरोबर घनदाट झाल्यामुळे आता गुरं वगैरे ह्या तारेमधून आता आमची येऊ शकत नाही. इतकं सुंदर पद्धतीने वेलीने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. ज्याला कोणाला हवे असतील ते इथून घेऊन जाऊ शकतात, कारण प्रत्येक ठिकाणी असतातच अशातला भाग नाही. जोडीला आम्ही छोटे छोटे डांबे मारले होते या गिरीपुष्पाचे, ते सुद्धा आता झाडं झालेले आहेत. त्यांना वेळच्या वेळा तोडायला लागतात, नाहीतर त्यांचा लोड इतका वाढतो की ते कुंपण सुद्धा वेळेला पाडून टाकतील. व सुंदर सुंदर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑलराऊंडर कोकण चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.